राम राम बाबूभाई. काल उल्हासनगरहून यायला आपल्याला उशीर झाला बरं का. उल्हासनगरहून आल्यानंतर आपण गाडीत झोपलो, कारण का आपल्याला सकाळची रिझर्वेशनची ट्रिप आली होती, ते पण वसई-विरारची. मग काय सकाळ सकाळ उठलो, मस्तपैकी कस्टमरच्या लोकेशनला गेलो, कस्टमरला पिकअप केलं आणि OTP PTP टाकून आपण धाड दिशेने ट्रिप चालू केली. धाड दिशेने आपण पोचलो वाकलला आल्यानंतर एक विचार आला बरं का, आपण आपली गाडी विकावी आणि पांढऱ्या प्लेटची गाडी धाड दिशेने घ्यावी. कारण का कुठं इन्शुरन्स भरा, रोड टॅक्स भरा, फाईन भरा, बारा भानगडी करण्यापेक्षा आता ओला उबेरला पण पांढऱ्या प्लेटच्या गाड्या चालायला लागल्यात. असं कळालं सगळीकडे आता पांढऱ्या प्लेटच्या गाड्या कामधंदा करायल्यानंतर आपलं काय काम आहे, बरोबर का ना बाबा. मग सण करत आपण एक्सप्रेस हायवेला लागलो. एक्सप्रेस हायवेला देवाचं नाव घेतलं, गणपती बाप्पा मोरयाला लागलो हायवेला. पाठीमागे बघतोय तर आपले कस्टमर झालं करून झोपले होते. मला झोप द्यावं, त्यांना कामधंदे करावं लागतात. पुढे बघतोय तर का पाऊस राप 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 करत आम्ही घाटात पोचलो. घाटात पोचल्यानंतर बघतोय तर का वातावरण एवढं झालं होतं का नाही, सगळे पांढरं शिपट. घाट क्रॉस केला, टोलवरती पोचलो. टोल क्रॉस करून लगेच हायवे सोडल्या झालं की वातावरण बिघडलं आपल्या, कारण वायपरचं पाणी सगळं संपलं होतं बरं का. 2 लिटर बाटल्या घेतल्या धाड दिशेने आणि ओतलं की पाणी वाचल्यानंतर लगेच गाडी चालू केली. धाड दिशेने आपण खारघर करत, घनसोली करत आपण पोचलो येरवलीच्या टोलला. असं कळालं की आता 2 व्हीलरला पण टोल चालू होणार आहे बरं का. आता बंद पडलेला टोल आता लवकरच चालू होणार आहे, आता एवढं तर कळालं. आता धाड दिशेने आपण टोल क्रॉस करून लगेच राईटला पोचलो ठाण्यामध्ये. ठाण्यानंतर आल्यानंतर एक कळालं बरं का, आता पुढे जाऊन आपल्याला लवकरच गाणं वाजणार आहे. तुम्हाला ते पण कशासाठी माहिती आहे का, ट्रॉफिकमध्ये असं वाटायला लागलं आता कस्टमर सोडून गुजरातला जाऊन मोदी साहेबांना म्हणावं की साहेब तेवढं रस्त्याची कामं करायला गेले. त्रास व्हायला लागलाय, खड्ड्यामध्ये रस्ता आहे का रस्त्यामध्ये खड्डा आहे तेच कळणं झालंय बघा. आता काय सांगावं. आता धड दिशेने आपण घाटामध्ये पोचलो. घाटात पोचल्यापासून तुम्हाला माहिती आहे का, रस्ते लय बेकार आहेत बरं का. तिथं पोचल्यापासून तुम्हाला माहिती आहे आपल्या सुरुवातच ट्रॉफिकपासून होती. तिथं बी लागलं 10-15 मीटरचं ट्रॉफिक लागलं बरं का. ट्रॉफिकची सुरुवात झाल्याशिवाय आपलं कामधंदाच होत नाही. धाड दिशेने फाउंटन हॉटेलच्या जवळ आलो. धाड दिशेने आपण तिथून ब्रिजच्या खालून गोल राऊंड मारून धाड दिशेने आपण गुजरातच्या हायवे लागलो बरं का. हायवेला लागलो बघ मस्तपैकी. आता तिथं ट्रॉफिक लागणं झालं बरं का. सण करत आपण कस्टमरच्या लोकेशनला सोडलं. कस्टमरला बिल झालं, बिल घेतलं आणि सण करून तिथून आपण 2673 रुपये बिल झालं. बिल करून आपण ठाण्याकडे आलो बरं का. काय करणार आता, नाही